नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टडी विथ सोनाली या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण CTET, TET तसेच स्टेट या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे प्रश्न पाहत आहोत। तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आणि आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे, 99 पासून 1000 पर्यंत संख्यांमध्ये अशा किती संख्या आहेत ज्यांच्या एकक स्थानी 8 असेल? तर 99 पासून 1000 पर्यंत म्हटलेलं आहे। तर 99च्या पुढची संख्या कुठली असणार आहे? 100 असणार आहे। 100 पासून जर 200 पर्यंतचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी 108, त्यानंतर 118, 128, 138, 148, त्यानंतर 158, 168, 178, 188 आणि 198 या टोटल संख्या किती झाल्या एकूण? तर या 10 संख्या झाल्या। म्हणजे 100 ते 200 पर्यंत संख्या किती येणार आहेत? 10। मग पुढचे टप्पे किती पडणार आहेत? 9, कारण 200 ते 300, त्यानंतर 300 ते 400 याप्रमाणे 9 टप्पे असणार आहेत 1000 पर्यंत। म्हणजे 10 गुणाकारामध्ये 9 केल्यानंतर उत्तर किती भेटणार आहे? 90, ऑप्शन नंबर 3। यानंतर पुढील प्रश्न आहे, 9 दिवस 18 तास 37 मिनिट बेरीज करून घ्यायची आहे। या ठिकाणी 9 दिवस आहेत, 18 तास आहेत आणि 37 मिनिट आहेत। त्यानंतर 5 दिवस 16 तास 16 मिनिट, त्यानंतर 2 दिवस 15 तास आणि 13 मिनिट, आणि या ठिकाणी 10 तास आणि 11 मिनिट आहेत। तर यांची बेरीज करा। यांची जर बेरीज केला तर इथे मिनिटाची बेरीज येणार आहे 77, त्यानंतर तासांची बेरीज केलात तर 59 हे घंटे येणार आहेत, आणि या ठिकाणी दिवसांची बेरीज केलात तर हे 16 दिवस येणार आहेत। आता 77 मिनिट यामध्ये 1 तास होतो, 60 मिनिटं इकडं द्या, म्हणजे इथे किती झाले? 60 तास झाले। इथे शिल्लक राहिले 17 मिनिट, आणि या ठिकाणी 60 तास एका दिवसामध्ये 24 तास, मग 48 तास तर 2 दिवस, म्हणजे 18 दिवस। 60 मधून 48 वजा करा, 12 तास आणि 17 मिनिट, ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे, 1 ते 50 पर्यंतच्या संख्यामध्ये 4 हा अंक किती वेळा येतो? जर 1 ते 10 पर्यंतचा विचार केला तर या ठिकाणी 1 वेळा येणार आहे, फक्त 4। त्यानंतर 10 ते 20 मध्ये या ठिकाणी इथं 4 येईल, या ठिकाणी किती येणार आहे? 14। 20 ते 30 मध्ये जर विचार केला तर किती येणार आहेत? 24। आणि 30 ते 40 मध्ये विचार केला तर इथे येणार आहे 34। आणि 40 ते 50 मध्ये विचार केला तर या ठिकाणी 41, 42, 43, 44, त्यानंतर 45, 46, 47, 48 आणि 49। या ठिकाणी जर पाहिलं 1, 2, 3, 44 मध्ये 2 वेळा, म्हणजे 4, 5, 6, 7, 8, 9 आणि या ठिकाणी 10, आणि हे 11, 12, 13 आणि 14 इथं ऑप्शन 2 सेम देण्यात आलेले आहेत। म्हणजेच 1 ते 50 पर्यंतच्या संख्यामध्ये 4 हा अंक किती वेळा येणार आहे? तर 14 वेळा येणार आहे। त्यानंतर पुढील प्रश्न, 2/3 च्या 7/8 मध्ये किती मिळवल्यास बेरीज 2/3 येईल? च्या म्हणजे गुणाकार असतं, 2/3 च्या म्हणजे इथं गुणाकाराचं चिन्ह, 7/8 मध्ये किती मिळवल्यास बेरीज 2/3 येईल म्हटलेलं आहे। म्हणजे या ठिकाणी आपण 2/3 च्या 7/8 मध्ये x मिळवल्यास, संख्या माहिती नाही म्हणून x घेऊया, किती येणार आहे बेरीज? 2/3, छेदाछेदाचा गुणाकार करा आणि अंशांशाचा गुणाकार करा। 7 दुने 14 आणि 8 त्रिक 24 अधिक x बरोबर 2/3। x बरोबर 2/3 वजा 14/24। आता छेद समान करा। छेद समान करण्यासाठी 3 ला 8 ने गुणावे लागेल। छेदाला गुणल्यावर अंशाला पण गुणावं लागतं, म्हणून इथं पण 8 ने गुणा। x बरोबर 8 दुने 16 वजा हे 14 आणि छेद समान झाला 24। मग x बरोबर 2/24 याला संक्षिप्त रूप द्या। 2 ने भाग दिल्यानंतर 1/12 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, ऑप्शन नंबर 3। यानंतर पुढील प्रश्न आहे, 160 आंब्यांपैकी 18 आंबे खराब झाले
उरलेल्या आंब्यापैकी एका डझनची एक पेटी याप्रमाणे पेट्या तयार केल्या, इथं पेट्या आहेत, पेट्या तयार केल्या तर किती आंबे शिल्लक राहतील? आंबे किती होते? 160 आंबे, त्यापैकी 18 आंबे खराब झाले, 10 मधून 8 गेले 2, या ठिकाणी राहिले 5, 5 मधून 1 गेले 4 आणि हा एक जशास तसा, म्हणजे 142 आंबे आहेत. एका डझनची एक पेटी, आता एका डझनमध्ये असतात किती? 12, मग 12ने भाग द्या, 12 एक्क 12, इथं उरले 2, 12 दुने 24 मोठं होणार आहे, म्हणजे 12 एक्क 12. आता 22 मधून 12 वजा करा, शिल्लक आंबे किती राहणार आहेत? 11. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर, या ठिकाणी 2 मधून 2 गेले, किती राहिले शिल्लक? 0 आणि 2 मधून 1 गेला 1, म्हणजे 10 आंबे शिल्लक राहणार आहेत. ऑप्शन आहे का? तर नाही, म्हणजे यापैकी नाही हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, ही जी संख्या दिलेली आहे या संख्येतील 9 या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांच्यातील फरक किती? असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तर 9 या संख्येची स्थानिक किंमत 9 लिहा आणि 9 समोर किती अंक आहेत? 1 2 3, 1 2 3 0 द्या. त्यानंतर 9ची दर्शनी किंमत जी दिसते ती असते, म्हणजे 9च असणार आहे. आता या ठिकाणी 10 मधून 9 गेले, 1 राहिले, इथं शिल्लक राहिले 9, इथं शिल्लक राहिले 9 आणि या ठिकाणी शिल्लक राहिले 8. मग हे जशास तसं लिहून घ्या. काय येणार आहे उत्तर? 8991, ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, 0.06 गुणिले S बरोबर 36, तर S बरोबर किती? आता 0.06ला कितीने गुणावे लागेल तेव्हा 36 येईल. तर या ठिकाणी जर आपण 600ने जर गुणाकार केला तर या ठिकाणी किती येणार आहे? 36 येणार आहे. हे 2 अंक सोडून दशांश चिन्ह, म्हणजे यापैकी नाही हे या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर बॉडमॉसवरील प्रश्न आहे. तर सुरुवातीला कंस सोडवून घेऊया. हा 9 जशास तसं, इथं कंसामध्ये काय आहे? -7 गुणाकारामध्ये 3, म्हणजे हे किती येणार आहे? -21 अधिक आणि वजा, म्हणजे काय होणार आहे? या ठिकाणी वजाच राहणार आहे, -4. आता 19ने 76ला भाग द्या, इथं काय येणार आहे? -4, 19 चोक 76. आता या ठिकाणी यांची बेरीज करा, हे किती येणार? 21 आणि 4 25, 25 आणि परत 4 29 येणार आहेत. आता 9ने गुणाकार करा, 9 9 81ला 1, हातचे आले 8, 9 दुने 18, 18 आणि 8 किती? 26, म्हणजे -261, ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, 58 स्टार ठिकाणी दिले 4 व 4 या 3 संख्यांची सरासरी 45 असेल तर स्टारच्या जागी कोणती संख्या येईल? असा हा प्रश्न आहे. संख्या किती आहेत? 3. 3 संख्यांची सरासरी किती आहे? 45 आहे. आता या ठिकाणी कोणता अंक आहे हे माहिती नाही, मग यांची 3 संख्यांची सरासरी किती येणार आहे? 3 5 15ला 5, 4ला 1, 3 चोक 12 आणि 1 किती? 13, म्हणजे 135 ही संख्या येणार आहे. आता या ठिकाणी जर ऑप्शनचा विचार केला, या ठिकाणी पहिली संख्या कोणती आहे? 58. इथं एक संख्या येणार आहे आणि इथं एक संख्या येणार आहे. इथं दिलेला आहे 4. एकक स्थानी कोणता अंक यायला पाहिजे? 5. 8 आणि 4 किती? 12. आता 12मध्ये किती मिसळल्यानंतर एकक स्थानी 5 येणार आहे? 3 मिसळल्यानंतर, म्हणजे 3 या ठिकाणी अंक येणार आहे. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, 73.346 व 52.294 या दोन संख्यांमधील 4च्या स्थानिक किमतीतील फरक किती? सुरुवातीच्या संख्येमधील 4ची स्थानिक किंमत किती आहे? 0.04. त्यानंतर या संख्येमधील 4ची स्थानिक किंमत किती आहे? 0.004. आता या ठिकाणी मोठी संख्येतून लहान संख्या वजा करायची, ही मोठी संख्या आहे, इथं 0 घ्या काही नाही म्हणून. 10 मधून 4 गेले, इथं राहिले 6, या ठिकाणी 3 शिल्लक राहिले, 0.036, ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, 3 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 3 असे 5 वेळा मांडून त्यांचा गुणाकार केल्यास
येणाऱ्या गुणाकारातील एकक स्थानचा अंक कोणता येईल? 3 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 3 5 वेळा म्हटलेला आहे, म्हणजे 5 वेळा मांडायचं आहे. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक किती 81 आणि 81 गुणाकारामध्ये जर 3 केला तर एकक स्थानी काय येणार आहे? 3च येणार आहे, म्हणजे यापैकी नाही, हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, 7 अधिक 4a व 5 अधिक 2b हे 98,537 या संख्येतील अनुक्रमे सहस्त्र व दशक स्थानचे अंक आहेत, तर a व b यांची किंमत किती? 7 अधिक 4a बरोबर सहस्त्र आणि दशक स्थानचे म्हटलेलं आहे, म्हणजे हजार स्थानचा अंक कोणता आहे या ठिकाणी? 8 आहे. मग 4a बरोबर 8 वजा 7 म्हणजे a बरोबर किती येणार आहे? 1. हे 4 गुणाकारातलं या ठिकाणी भागाकारात जाईल. 4ने 1ला भाग दिला तर 0.25 येणार आहे. जर ऑप्शनचा विचार केला तर एकाच ठिकाणी 0.25 आहे, इथं वजामध्ये दिलेलं आहे, म्हणजे हे येणार नाही. त्यानंतर 5 अधिक 2b इथं दशक स्थानचा अंक घेत आहे, म्हणजे 3 येणार आहे. या ठिकाणी 2b बरोबर 3 वजा 5 म्हणजे वजा 2 उत्तर येणार आहे, आणि वजा 2 भागाकारामध्ये 2 म्हणजे वजा 1. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, हा प्रश्न सोडवत असताना सुरुवातीला एकूण संख्या किती आहेत ते काढून घेऊ. त्या कशा काढायच्या? तर शेवटची संख्या वजा पहिली संख्या, छेदस्थानी 5 आणि अधिक 1. तर या ठिकाणी 85 छेदस्थानी 5 अधिक 1 5ने भाग द्या, 5 1 5 उरले 3, 5 7 35 म्हणजे एकूण संख्या किती आहेत? 18. आता पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेदस्थानी 2 गुणाकारामध्ये एकूण संख्या 2ने भाग द्या, 9 येईल. 95 गुणाकारामध्ये या ठिकाणी 9 करा, उत्तर येणार आहे 855. ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, 4 अधिक 44 अधिक 444 अधिक 4444 या क्रमाने वाढत जाणाऱ्या मालिकेत 9 पद आहेत, त्यांची बेरीज केल्यास बेरजेत दशक स्थानी कोणता अंक येईल? तर या ठिकाणी 9 पदे आहेत म्हणलेलं आहे, 9 8 आणि 7, कारण दशक स्थानचा विचारलेला आहे. या ठिकाणी गुणाकारामध्ये 4 करा. एकक दशक आणि शतक 9 पदे आहेत म्हणून आपण या ठिकाणी 9 घेतलेला आहे, त्यानंतर 8 आणि त्यानंतर 7. 9 आणि 4चा गुणाकार करा, 36ला 6 हातचे आले 3, परत तर 4ने गुणाकार करा, 4 8 32 आणि हे हातचे 3 म्हणजे 35. या ठिकाणी दशक स्थानचा अंक कोणता येणार आहे? 5. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, अशी संख्या सांगा जिच्यामध्ये 19 वेळा बेरीज मिळवली असता येणारी संख्या 420 येईल. आता या ठिकाणी जर आपण 21चा वर्ग बघितला तर तो 441 आहे, म्हणजे 21 या संख्येची 19 वेळा बेरीज केली तर त्याची संख्या किती राहणार आहे शिल्लक? 420, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, आता या ठिकाणी बेरीज विचारलेली आहे, तर अतिशय सोप्या पद्धतीने बेरीज कशी करायची? तर 199 आणि 1ची बेरीज करा, 200 येणार आहेत. 198 आणि 2ची बेरीज करा, परत 200 येतील. 197 आणि 3ची बेरीज करा, 200 येतील. आणि 196 आणि 4ची बेरीज करा, म्हणजे किती येणार आहेत? 200. अतिशय सोप्या पद्धतीने बेरीज, उत्तर किती येणार आहे? 800. यानंतर पुढील प्रश्न, 24च्या सर्व विभाजकांची बेरीज किती? आता 24चे विभाजक म्हणजे 24ला भाग देणाऱ्या संख्या, सुरुवातीला 1, त्यानंतर 2ने भाग जातो, त्यानंतर 3ने, त्यानंतर 4ने, त्यानंतर 6, त्यानंतर 8 आणि त्यानंतर 12. आता या सर्वांची बेरीज विचारलेली आहे. या ठिकाणी 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 6 किती? 16. त्यानंतर काय आहे? 8 आणि 12 म्हणजे हे 20. बेरीज किती येणार आहे? 36. ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न, एका संख्येतून तिच्या अंकांची बेरीज वजा केल्यास येणाऱ्या वजाबाकीला खालीलपैकी कोणत्या संख्येने निश्चित भाग जाईल? आता या ठिकाणी समजा आपण एक संख्या घेतली 10, या संख्येची बेरीज किती आहे? 1, आणि येणाऱ्या
अंकांची बेरीज वजा केल्यास, एका संख्येतून तिच्या अंकांची बेरीज, आता या अंकांची बेरीज किती आहे 1, मग 10 मधून 1 वजा केले, शिल्लक किती राहिले 9. मग येणाऱ्या वजाबाकीला खालीलपैकी कोणत्या संख्येने निश्चित भाग जाईल, तर 9 ने भाग जाईल. या ठिकाणी तुम्ही कोणतीही संख्या घेऊन पाहू शकता. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका संख्येतून 8 हा अंक 9 वेळा वजा केल्यास बाकी 7 उरते, तर ती संख्या कोणती. कोणतीही एक संख्या घ्या, त्या संख्येमधून 8 हा अंक 9 वेळा वजा करायचा आहे आणि बाकी 7 उरते असं म्हटलेलं आहे. 8 हा अंक जर आपण 9 वेळा वजा केला तर 72 येणार आहेत. म्हणजे 8 हा अंक 9 वेळा वजा केला असता बेरीज 72 येणार आहे. जर आपण 79 मधून 72 वजा केलं तर उरणार किती आहेत, 7 उरणार आहेत. यानंतर पुढील प्रश्न, 45 गुणाकारामध्ये 0 गुणाकारामध्ये 1. आता या ठिकाणी 0 आलेला आहे, म्हणजे शून्यासोबत कोणत्याही संख्येचा गुणाकार केला तर उत्तर काय येणार आहे, 0 येणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, 5 गुणाकारामध्ये 20 गुणाकारामध्ये 0 अधिक 7. आता या ठिकाणी इथपर्यंतचा जर आपण विचार केला तर याचं उत्तर काय येणार आहे 0 आणि हे अधिक 7, म्हणजे उत्तर काय येणार आहे 7. यानंतर पुढील प्रश्न, दोन संख्यांचा गुणाकार y छेदस्थानी x असून एक संख्या x छेदस्थानी y चा वर्ग असेल तर दुसरी संख्या कोणती. तर या ठिकाणी x आणि x चा गुणाकार करा, x काय येणार आहे वर्ग आणि y आणि y वर्गचा काय येणार आहे y घन. म्हणजे x वर्ग आणि y घन कुठल्या ऑप्शनमध्ये आहे, तर ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. एक पेन्सिल बाजारात 5 रुपयाला मिळते. एक पेन्सिल बाजारामध्ये 5 रुपयाला मिळते. मनोजने 3 पेन्सिली खरेदी केल्या. आता त्याच्याकडे 2 रुपये उरले, तर सुरुवातीला त्याच्याकडे किती रुपये होते. एक पेन्सिल बाजारामध्ये 5 रुपयाला मिळते, त्याने 3 पेन्सिली खरेदी केल्या, म्हणजे रुपये किती झाले 15. त्याच्याकडे 2 रुपये उरले, म्हणजे त्याच्याकडे रुपये किती होते 17. यापैकी नाही. आता एका शाळेमध्ये एका मुलाला अर्धा किलो मिठाई याप्रमाणे 40 मुलांना वाटली. 220 रुपये किलो या दराने किती खर्च झाला, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. 220 रुपये किलो, मग अर्धा किलोचे किती, 2 ने भाग द्या, 110 येतील. गुणाकारामध्ये 40 करा, कारण 40 मुलांना वाटलेली आहे. हे 0 दशांश तसं आणि हे 44, म्हणजे 4400 रुपये खर्च आलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, 484 गुणाकारामध्ये 144 बरोबर जी संख्या दिलेली आहे. आता या ठिकाणी दिलेलं आहे वर्गमुळामध्ये 69.696 आणि छेदस्थानी 14.4. आता या ठिकाणी इथं माहिती आहे की 484 गुणाकारामध्ये 144 केले तर ही संख्या मिळणार आहे आणि छेदस्थानी 14.4 दिलेला आहे. आपण छेद समान करून दशांश चिन्ह समान करून घेऊ. या ठिकाणी हे 696 येईल आणि हे 14.4, इकडे 2 अंक सोडून दशांश चिन्ह आहे, म्हणजे 2दा 0 येणार आहे. म्हणजे 2 अंक सोडून दशांश चिन्ह या ठिकाणी येणार आहे. उत्तर येणार आहे 484. इथं वर्गमूळ काढल्यानंतर उत्तर काय येईल 4.84, कारण 2 अंक सोडून दशांश चिन्ह येणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, इथं 8 वर्गमुळामध्ये 28 दिलेला आहे, भागाकारामध्ये 2 वर्गमुळामध्ये 7 दिलेला आहे. आता या ठिकाणी याची फोड जर केली, वर्गमुळामध्ये 4 28 येईल आणि छेदस्थानी 2 वर्गमुळामध्ये 7. आता 4चं हे वर्गमूळ काय भेटणार आहे 2 भेटणार आहे, म्हणजे 8 गुणाकारामध्ये 2 काय येईल 16 येईल. त्यानंतर हे वर्गमुळामध्ये 7 जसे असतं आणि छेदस्थानी 2 वर्गमुळात 7, हे कॅन्सल झाले आणि 2 8 16, म्हणजे 8 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, एका संख्येला 2 ने भागण्याऐवजी 2 ने गुणले असता उत्तर 8 आले, तर खरे उत्तर काय. बाय ऑप्शनही जाऊ शकता. 2 ने भागण्याऐवजी 2 ने गुणले तर उत्तर 8 आले. यापैकी कोणत्या संख्येला 2 ने गुणल्यानंतर उत्तर 8 येणार आहे, साहजिकच आहे. 4ला 2 ने गुणल्यानंतर उत्तर 8 येईल. मग जर 2 ने भागले तर उत्तर काय येणार आहे 2 येणार आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, भाजक 6 भागाकार 9 आणि बाकी 5 असेल तर ती भाज्य संख्या कोणती. भाजक 6 म्हणजे 6 ने भाग द्यायचा आहे.
भागाकार 9 आला पाहिजे आणि बाकी 5 आली पाहिजे. अतिशय सोपा प्रश्न आहे. 96 54 केला तर बाकी 0 उरणार आहे. 96 54 केला तर इथं बाकी 2 उरणार आहे. तर 96 54 59ला जर भाग दिलात 96 54 तर बाकी किती उरणार आहे? 5. म्हणजे हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर अतिशय सोपा प्रश्न होता. पुढील प्रश्न आहे, वर्गमुळामध्ये 1 आहे अधिक x छेदस्थानी 144 बरोबर 13 छेदस्थानी 12 दिलेला आहे. तर x बरोबर किती? आता वर्गमुळात 1 ची जर किंमत काढून घेतला तर 1च येणार आहे. 1 अधिक x छेदस्थानी 144. आता या ठिकाणी x ची किंमत विचारलेली आहे. जर x ची किंमत बाय ऑप्शनमधून इथं तुम्ही 25 घेतलात, 1 अधिक 25 छेदस्थानी 144 केलात तर वर येणार आहे 169 आणि छेदस्थानी 144. म्हणजेच 144 हा 12चा वर्ग आहे आणि 169 हा 13चा वर्ग आहे. यानंतर पुढील प्रश्न, x वजा y बरोबर 3 आणि x वर्ग अधिक y वर्ग बरोबर 29 असेल तर एक्स वायची किंमत किती? तर x ची किंमत आपण 5 घेतली आणि y ची किंमत 2 घेतली तर यांची वजाबाकी 3 येणार आहे. आता x चा वर्ग म्हणजे 5 चा वर्ग 25 आणि 2 चा वर्ग 4 म्हणजे यांची बेरीज किती येणार आहे? 29. आता एक्स वायची किंमत विचारलेली आहे म्हणजेच 5 गुणाकारामध्ये 2 किती येणार आहे? 10. ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर 3चा चौथा गुणिले 3चा वर्ग बरोबर q. आता 3चा चौथा घात माहिती असायला हवे. 3चा वर्ग माहिती असेल 9, परत 3चा वर्ग घ्या 9 81 येईल आणि 3चा दुसरा म्हणजे किती येणार आहे? 9 येणार आहे. यांचा गुणाकार करायचा या ठिकाणी 9 1 9 आणि 9 8 72 म्हणजे 729. आता 729 चे बरोबर q. तर q चे वर्गमूळ काढून म्हणजे ते 27 आहे. 27चा वर्ग आहे, याचे वर्गमूळ घेतले तर यामधून जर 20 वजा केले तर आलेल्या संख्येचा वर्ग किती? म्हणजे 7चा वर्ग किती असणार आहे? 49. यानंतर पुढील प्रश्न, वर्गमुळामध्ये 2x बरोबर 64 असेल तर x ची किंमत किती? या प्रश्नामध्ये 2च्या डोक्यावरती काय म्हटलेलं आहे? x आहे. म्हणजे वर्गमुळामध्ये 2 ची किंमत x बरोबर 64 असं दिलेलं आहे. तर या ठिकाणीची किंमत किती येणार आहे? 12. यानंतर 6561च्या वर्गमूळाच्या वर्गमूळामधून 625च्या वर्गमूळाचे वर्गमूळ कमी केल्यास कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. या ठिकाणी 6561. आता 2 अंकी संख्येचे वर्गमूळ काढण्याची सोपी पद्धत आहे. एकक स्थानी 1 असेल तर एकतर 1 येणार आहे किंवा 9 येणार आहे. आता हे 2 अंक सोडून द्या आणि यापेक्षा लहान वर्गसंख्या बघा. तर 8चा वर्ग काय? 64 आहे म्हणजे हे 81 आणि हे 89 झालं. आता 8च्या पुढची संख्या घ्या, 9 येईल. 8 9 72. आता 65 मोठा आहे की 72? तर 72 ही मोठी संख्या आहे, 65 ही लहान आहे. म्हणून लहान संख्या या संख्येचा हा वर्ग असणार आहे. ही अतिशय सोपी पद्धत आहे. तर 81चा हा वर्ग आहे. 6561च्या वर्गमूळाच्या वर्गमूळातून आता वर्गमूळ हे आणि ह्याचं वर्गमूळ काय असणार आहे? 9. 625च्या वर्गमूळाचे वर्गमूळ, 625चे वर्गमूळ काय? 25 आणि याचे वर्गमूळ काय? 5. वजा केल्यास किती शिल्लक राहणार आहे? 4. कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहील? आता कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहील? म्हणजे 16चे वर्गमूळ शिल्लक राहील 4. ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न काय दिलेला आहे? वर्गमूळामध्ये 729 आणि त्याचा 1/3 घात दिलेला आहे. आता 729 हा कशाचा वर्ग आहे? तर 27चा आहे आणि याचा 1/3 घात दिलेला आहे या ठिकाणी. म्हणजेच काय येणार आहे? 3. यानंतर पुढील प्रश्न 2/3 चा 0वा घात या घातांकित संख्येची किंमत किती? तर 1 असते, 0वा घात असतो म्हणजे. यानंतर पुढील प्रश्न 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग
डॅश 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 अधिक 10चा वर्ग बरोबर 385. तर इथे 2 ही कॉमन संख्या आहे. मग या ठिकाणी 385 2चा वर्ग घ्या, 2चा कॉमन काढल्यानंतर 4 करा, 4ने गुणाकार केल्यानंतर उत्तर येणार आहे 1540. यानंतर पुढील प्रश्न, 563चा 75वा घातच्या एकक स्थानी कोणता अंक येईल? टीईटीला वारंवार विचारण्यात येणारा हा प्रश्न आहे. 75ला 4ने भाग द्या, 4 × 4 उरले 3, 4 × 8 32, बाकी किती उरली? 3 उरली. म्हणजे एकक स्थानच्या अंकाचा 3 वेळा गुणाकार करायचा. 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27, म्हणजे एकक स्थानचा अंक कोणता असणार आहे? 7. या ठिकाणी बाकी 1 उरली, 1 वेळा गुणाकार, 2 उरली, 2 वेळा गुणाकार, बाकी जर 0 उरली तर 4 वेळा गुणाकार करा, हे लक्षात ठेवा. यानंतर -1चा चौथा घात विचारलेला आहे. तर -1चा चौथा घात म्हणजे 1च येणार आहे. यानंतर 39च्या प्रश्नामध्ये थोडी टायपिंग मिस्टेक आहे. त्यानंतर 40 नंबरचा प्रश्न, खालील समीकरण बरोबर येण्यासाठी कोणती 2 गणितीय चिन्हे आपापसात बदलणे आवश्यक आहे? तर या ठिकाणी 12 भागाकारामध्ये 2 + 6 गुणाकारामध्ये 3 + 8 बरोबर उत्तर किती आणायचं आहे? 16. तर कोणत्या 2 चिन्हामध्ये बदल करावा लागणार असं विचारण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी वजा आणि अधिक या 2 चिन्हामध्ये बदल करावा लागणार आहे. 12 भागाकारामध्ये 2, वजाच्या ठिकाणी अधिक घ्या 6, गुणाकारामध्ये 3 वजा 8 बरोबर काय? 16. तर 2ने जर 12ला भाग दिला तर 6 येणार आहे. 6 त्रिक किती? 18 वजा 6, 18 आणि 6 किती? 24 वजा 6 बरोबर उत्तर किती येणार आहे? सॉरी, या ठिकाणी 8 आहे. तर 24 वजा 8 म्हणजे किती येणार आहेत? 16. म्हणजेच आपण काय केलं? वजा आणि अधिक या चिन्हांची अदलाबदल केली. यानंतर पुढील प्रश्न आहे, x + y बरोबर 21 आणि x वजा y बरोबर 1. तर 4x + 4y बरोबर किती? आता या ठिकाणी x + y बरोबर 21 दिलेला आहे आणि x वजा y बरोबर 1 दिलेला आहे. हे कॅन्सल होऊन जातील. 2x बरोबर 22, म्हणजे xची किंमत किती येणार आहे? 11 येणार आहे. तर xची किंमत 11 असेल तर yची किंमत तुम्ही काढू शकता या ठिकाणी किंमत टाकून. 11मधून 21 गेले तर शिल्लक राहणार आहे 10, म्हणजे x बरोबर 11 आणि y बरोबर 10. कारण x + y बरोबर 21 आहेत. आता 4x + 4y याला 4ने गुणाकार करा. 11 चोक 44 आणि 10 चोक 40. आता यांची बेरीज करा, किती येणार आहेत? 84. ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न, या ठिकाणी हा बोर्डमास सॉल्व केल्यानंतर उत्तर येणार आहे 0.48. यानंतर पुढील प्रश्न आहे, 30 आणि त्रिकोण दिलेला आहे. परत 25 त्रिकोण आणि 5 त्रिकोण 150 या उदाहरणातील त्रिकोणात पर्यायामधील कोणत्या संख्यांचा गट अनुक्रमे वापरल्यास हे विधान सत्य ठरेल? तर बाय ऑप्शनवरून जायचं आहे. या ठिकाणी जर आपण ऑप्शन नंबर 2चा विचार केलात, 30 गुणाकारामध्ये 25 भागाकारामध्ये 5 बरोबर 150 येणार आहे. हे करून पहा. यानंतर पुढील प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, x + 1 छेदस्थानी x बरोबर 19. तर x² + 1 छेदस्थानी x² बरोबर काय? तर या ठिकाणी काहीही करायचं नाही. वर्ग विचारलेला आहे. 19चा वर्ग करा. 300 किती येणार आहे? 61 येणार आहे. त्यामधून 2 वजा करा, म्हणजे 359 हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. वर्ग करायचा आणि त्यामधून फक्त 2 वजा करायचे, ही या प्रश्नाची ट्रिक आहे. यानंतर एका संख्येच्या 5 पटीमधून 14 वजा करून येणारी वजाबाकी त्याच संख्येच्या तिपटीमध्ये 22 मिळून येणाऱ्या बेरजे इतकी आहे, तर ती संख्या कोणती? तर या ठिकाणी बाय ऑप्शनचा विचार करायचा आहे. आपण ऑप्शन नंबर 2 घेऊया. कारण जर तुम्ही गणित सोडवत असाल तर 4 आणि 2 या दोन्ही ऑप्शनपैकीच जास्तीत जास्त उत्तर असण्याची शक्यता असते. आपण ऑप्शन नंबर 2 आणि घेऊ आणि 4ही घेऊ. या ठिकाणी एका संख्येच्या 5 पटीमधून 18ची जर आपण 5 पट केलं तर 90 येणार आहे. 15ची 5 पट केलं तर 75 येणार आहे.
14 वजा करून यामधून 14 वजा करायचे आहेत. आता या ठिकाणी 10मधून 4 गेले 6, तर राहिले शिल्लक 8. 8मधून 1 गेले 7. या ठिकाणी पण 14 वजा करा. इथे या ठिकाणी आले 61. येणारी वजाबाकी त्याच संख्येच्या तिपटीमध्ये 22 मिळवून येणाऱ्या बेरजे इतके आहे. आता 18ची तिप्पट करा 45, याच्यामध्ये मिळवा 22. किती आले? हे 67 आले आहेत. या ठिकाणी याच्यामध्ये मिळवा 15ची या ठिकाणी आपण 18ची जर तिप्पट केली तर ती किती येणार आहे? 54 येणार आहे. त्यामध्ये 22 प्लस करा म्हणजे किती येणार आहेत? 76. म्हणजे आपण घेतलेला पर्याय ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. यानंतर 35 मीटर लांबीच्या दोरीचे समान 7 तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती? 35 मीटर लांबी आहे, 7 तुकडे केले आहेत, प्रत्येक तुकड्याची लांबी किती येणार आहे? 5. यानंतर गावातील यात्रेनिमित्त गावकऱ्यांनी मंदिराच्या भोवताली 12 झाडावर प्रत्येकी 12 झेंडे लावले होते. म्हणजे 12 झाडावर प्रत्येकी 12 झेंडे म्हणजे 144 झेंडे लावले होते. वादळामुळे 9 झाडावरील प्रत्येकी 6 झेंडे, 9 झाडावरील प्रत्येकी 6 म्हणजे 9 किती? हे 54 झेंडे व 3 झाडावरील प्रत्येकी 3 झेंडे पडले म्हणजे हे 9. 3 त्रिक 9. आता यांची बेरीज करा. येणार आहेत 63. तर झाडावरील एकूण किती झेंडे शिल्लक राहिले हे वजाबाकी करा. 4मधून 3 गेले, 14मधून 6 गेले, 8. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न. एका कॅरम स्पर्धेत 32 स्पर्धक होते. हरणाराच प्रत्येक बाद नियम होता. तर स्पर्धेतील पहिल्या 3 फेऱ्यात एकूण किती स्पर्धक बाद झाले? स्पर्धक किती होते? 32. पहिल्या वेळेस 16 बाद झाले, दुसऱ्या वेळेस 8 आणि तिसऱ्या वेळेस 4. यांची बेरीज करा. किती येणार आहे? 28. ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 2 संख्यांचा गुणाकार 1575 असून त्यांचा भागाकार 9 छेदस्थानी 7 येतो. तर त्या 2 संख्यांची बेरीज किती? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्कला आहे. याचं उत्तर मला तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं. कमेंटमध्ये तुम्हाला उत्तर याचं दिलं जाईल. नाही आलं तर. शेवटचा प्रश्न आहे. y अधिक 11 अधिक y बरोबर 53. तर yची किंमत किती? आता yची किंमत या ठिकाणी घ्यायची आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे यापैकी नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.